तर आज मी तुम्हाला माझं नागपूरचं फेवरेट प्लेस दाखवणार आहे. ॲक्च्युअली नागपूरचंच नाही, हे माझं प्रत्येक शहरात आणि राज्यात फेवरेटच असते. तर आज मी तुम्हाला नागपूरचे इस्कॉन टेम्पल दाखवणार आहे. तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी आज आली आहे इस्कॉन टेम्पलला, जे की माझ्या रूमपासून तब्बल 10 किलोमीटर अंतरावर होते. तर मला इकडं पोहोचायला ट्रॅफिकमुळे 1 घंटा लागला. आतापर्यंत मी खूप सारे इस्कॉन टेम्पल बघितले, पण हे खूप डिफरंट वाटले, कारण हे सेंटर ऑफ सिटी होते आणि त्यातल्या त्यात ते एका मॉलच्या बॅक साईडला होते. मला वाटत होते की हे क्राऊडेड एरियात आहे, तर इकडं क्राऊड खूप असणार आहे, पण जेव्हा मी इकडे आली तर पूर्णपणे शांती आणि प्रसन्नता होती. असंही जिथे कृष्ण असतो तिथं शांती, प्रसन्नता आणि पॉझिटिव्हिटी नेहमीच असते. तर इस्कॉनचा नियम असतो की इकडे फोटो व्हिडिओ घेणं अलाउ नसते, बट ते माझ्याने राहिले जात नाही आणि मी तुमच्या सर्वांसाठी स्पेशली व्हिडिओ घेत असते. तर मी दुपारी आले होते आणि आता रात्र झाली आहे. भजन वगैरे चालू होते आणि मला कृष्णाचे भजन खूप आवडतात, म्हणून मी पूर्ण मनाने ते भजन पूर्ण केले. पण माझं लक्ष जेव्हा बाहेर गेले तेव्हा मला कळले की खूप अंधार झाले आणि मला निघायला पाहिजे. आणि कृष्णाचे भजन एवढे मनमोहक असतात की मला व्हिडिओ घ्यायचा विसरच पडला होता. जोपर्यंत कॅब येते तोपर्यंत मी थोडा वेळ बाहेर बसले होते आणि जेव्हा मी इकडे बसले तेव्हा मला एक गोष्ट आठवली. जेव्हा अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतात की सब खिलाफ है माधव, तेव्हा श्रीकृष्ण त्याला आन्सर करतात आणि म्हणतात सब हारेंगे. तर हे फक्त 2 सेंटेन्स आहेत, पण त्याच्यात एवढी सारी पॉवर आहे की माणूस इन्स्टंट मोटिवेट होऊन जातो. म्हणून कोण आपल्या अगेन्स्ट आहे, कोण आपल्याबद्दल काय बोलते, काही विचार न करता आपल्याला मनसोक्त जगता यावं, त्यासाठी आपण जे वाटेल ते करावे. फक्त त्यात कोणाचं वाईट होणार नाही एवढं लक्ष ठेवावं आणि मनसोक्त जगावं. तर माझी कॅब आली आहे आणि मी निघत होते. तर निघण्याआधी मी तुम्हाला बाय बोलण्यासाठी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला, पण नेहमीसारखं मी आजही माईक ऑन करायचं विसरली, म्हणून माझा व्हॉइस रेकॉर्ड नाही झाला. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. राधे राधे.